आज संस्कारातून जेवढं नाही तुम्हाला सांगतो 3 दिवस झालं मी झोपलो नाही. माझ्या अक्षरशः मी 2 दिवस माझं उपवास चालू आहे. मी जेवलो नाही. मी तुम्हाला पट सांगतो मी 2 दिवस जेवलो नाही. आणि माझ्या संघर्षासाठी या जिल्ह्यातल्या या कार्यकर्त्यांनी माझ्या संघर्षाच्या ठिकाणी खच्चीकरण करण्याचं काम केलं. जर तुमचा पाठिंबा असेल तर 2 जूनचं आंदोलन होईल. नाही तर तुम्हाला सांगतो आंदोलन होणार नाही. तुमचा पाठिंबा मला पाहिजे, तुमचे साथ मला पाहिजे. तुमच्यासाठी संघर्ष करायला तयार आहे. या मतदारसंघात मला कुठेही कोणतंही इलेक्शन लढायचं नाही. मी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची शपथ घेऊन सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा विविध कोणतंच इलेक्शन मला लढायचं नाही. मी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा शब्द घेतला, तो शब्द माझा खाली जाणार नाही. तुम्हाला माहिती आहे जिजामातेचा शब्द दिल्यानंतर फोटो जर काढला तर माणूस जगत नाही किंवा त्याचं फल राहत नाही. तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, शेतकऱ्याचा लढा हा आपल्याला सुरुवात केली, आपण थांबवायचा नाहीये. तुम्ही जर साथ देत असेल तर पीक विमा हक्काचा मिळणारच आणि पीक विम्यासाठी मुंबईला जायची जबाबदारी आपण घेऊ. पण मी सरकारला या ठिकाणी पुन्हा आवाहन करतो, आम्ही संघर्षासाठी आजवर चर्चेला तयार आहे. आमदार साहेब तुम्हाला मी सांगतो, तुमच्या माध्यमातून तुम्ही वरती बोला, आम्ही 2 जूनच्या अगोदर यायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे. पण आमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं आहे आमच्या शेतामध्ये येऊन तुम्ही जे पीक विम्याचा सर्वे केला, त्या सर्वेमध्ये जी टक्केवारी टाकली ती टक्केवारीनुसार पैसे का मिळाले नाही आम्हाला? आमचे 80% नुकसान दाखवली, 80% बाधित क्षेत्र दाखवलं, मग आम्हाला 10% ते 3% परमाने आहे पैसे मिळाले. काही लोकांना 45,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा, काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 3,000 4,000 रुपये पीक विमा. असं का झालं, कशामुळे झालं याचा आम्हाला लेखी खुलासा तुम्ही द्या किंवा चर्चेतून मार्ग काढा. नाही तर 2 जूनला तुम्ही आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या तरी चालेल, पण बालाजी जोशी आणि त्यांच्या सहकारी शेतकरी जेवढे हात अर्धा या ठिकाणी दाखल होणार आहे, एवढे शेतकरी त्या ठिकाणी येणार आहेत. त्याला पुन्हा एकदा हात वर करा, हे पोलिसांना यांना भाव द्या एकदा. एवढे शेतकरी येणार आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला किंवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर मुंबईला जाणारा सर्व मार्ग बंद या बुलढाणा जिल्ह्यात करायचा आहे आणि आपल्याला संघर्ष या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नेतृत्वात करायचा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, पण तुम्हाला परत एकदा सांगतो, कर्जमाफीचा विषय प्रकाश पोरे साहेबांनी जो विषय मांडला तो विषय आपण या ठिकाणी निवेदन देणार आहे. प्रत्येकाचे अर्ज या ठिकाणी भरले गेले. ज्या शेतकऱ्यांना अर्ज भरले नसेल त्याही सुद्धा शेतकऱ्याचे अर्ज आपण आज भरून घेणार आहे. किती जरी वेळ झाला तरी आपल्याकडे अर्ज आहे, ते अर्ज भरायचे, पीक विम्याचे अर्ज भरायचे. पण मी आमदार साहेबांना पुन्हा एकदा सांगतो, आमदार साहेब मागेल त्यालाच पीक विमा द्या. ज्यांना हे अर्ज तुमच्या हातामध्ये ज्या शेतकऱ्यांनी भरला तेवढ्या शेतकऱ्याचा पीक विमा बाकी आहे. घरी राहणाऱ्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे नाही. कारण आम्ही मुंबईच्या दारात जाणारे लोक गोदड्यात जाताना तिथून त्यांना आरामचा पीक विमा आला नाही. अजून मला माझ्या फोनवर फोन चालू आहे, या ठिकाणी माझा मुलगा या ठिकाणी उभा आहे. आम्ही या ठिकाणी सांगतो, माझा मुलगा या ठिकाणी उभा यासाठी सांगतो की आम्ही स्वतः खर्चाने आतापर्यंत केलेले आंदोलन, मी कोणाला मीडियाला काही कोणाला पैसे आतापर्यंत दिले नाही. पूर्ण या जिल्ह्यातल्या मीडियाने आमच्या आतापर्यंत 100 खर्चाने बातम्या लावल्या, 100 खर्चाने लोक आले. या ठिकाणी एवढा मोर्चा जर पक्षाने काढला असता तर किमान 10 लाख रुपये मोर्चा लागले असते. पण आम्ही तुम्ही माझा तुमच्या विश्वास आहे, तुमच्या माझा विश्वास आहे. मी शेतकऱ्याचा शब्द घेतला, मी माझा शब्द कधी फिरवणार नाही. मी केलेला शब्द मागे घेणार नाही आणि तुम्हाला मी वचन देतो, तुमच्यासाठी मी संघर्ष आयुष्यभर करायला तयार आहे. फक्त तुम्ही साथ मला पाहिजे, तुमची मला साथ पाहिजे. जय जवान जय किसान.